बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी आणि महत्त्वाची बातमी। पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर उद्या 2 तासांचा ब्लॉक असणार आहे। पुण्याकडे येणारी वाहतूक उद्या दुपारी 12 ते 2 या वेळेमध्ये बंद असणार आहे। बोरघाटामध्ये गॅन्ट्री बसवण्याच्या कामामुळे उद्या हा ब्लॉक घेण्यात येतोय, तर हलकी वाहनं जुन्या पुणे मुंबई महामार्गावरून वळवण्यात येणार आहे। आणि आता बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत प्रत्येक जिल्ह्यातली बातमी वेगवान स्वरूपात। बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनमध्ये सुरुवात करूया। राज्यातील तीर्थक्षेत्रांच्या विकास आराखड्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग, श्री क्षेत्र घृष्णेश्वर आणि सप्तशृंगी देवी या तीर्थक्षेत्रांच्या सुधारित आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे। पंकजा मुंडे या लढाऊ महिला आहेत, त्यांचं आम्हाला कौतुक असून आम्ही त्यांचा सन्मान यापुढे देखील करत राहू। पंकजा मुंडे या संघर्ष कन्या असून मुंडेंच्या संघर्षामुळेच भाजप सत्तेत आल्याचं मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलंय। बीडच्या परळी येथील प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिर विकासासाठी 287 कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मान्यता मिळाल्याची माहिती मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे। प्रभू वैद्यनाथाच्या मंदिराचा जीर्णोद्धार होणार असून यामुळे मंदिराचा चेहरा मोहरा बदलेल असा विश्वास धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे। अकोला जिल्ह्यातील ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख गोपाल दातकर यांच्यावर शेत रस्ता अडवला म्हणून अपात्रतेची कारवाई करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आलाय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दबावामुळे हा प्रस्ताव पाठवल्याचा आरोप ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी केलाय। भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी नांदेडच्या शासकीय रुग्णालयाला भेट दिली। ज्या दिवशी 24 मृत्यू झाले त्यातले 17 रुग्ण अत्यवस्थ परिस्थितीमध्ये आणले गेलेले होते। शिवाय त्याच दिवशी 230 रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी गेल्याची माहिती चित्रा वाघ यांनी दिली। राज्यातील जनतेच्या मनात विरोधक संभ्रम निर्माण करत असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं। आमदार म्हणजे पक्ष नाही, संघटनेचा पक्ष असतो आणि राष्ट्रवादी शरद पवारांची आहे असं वक्तव्य यशोमती ठाकूर यांनी केलंय। संविधानाची तोडफोड करून मनमानीसाठी सत्ताकारण केलं जात असल्याची टीका देखील त्यांनी केली। मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा मार्ग मोकळा झालाय। सिनेट निवडणुकीचा सुधारित कार्यक्रम 25 ऑक्टोबरला कोर्टात सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयानं मुंबई विद्यापीठाला दिलेत। यापुढे मुदतवाढ देणार नसल्याचं देखील कोर्टानं स्पष्ट केलंय। धुळे शहरातील सरदार वल्लभभाई पटेल उद्यानाचं काम गेल्या 3 वर्षांपासून रखडलंय आणि या उद्यानाच्या सुशोभीकरणासाठी 5 कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते। पहिल्या टप्प्यात 1.5 कोटी रुपये मिळाल्यानं काम सुरू झालं, मात्र पुढील टप्पा न मिळाल्यानं काम रखडलंय। त्यामुळे तात्काळ काम पूर्ण करण्याची मागणी नागरिक करतायत। धुळे तालुक्यातील लळिंग ते सडगाव रस्त्याची दुरवस्था झाली आहे। रस्त्यावरील खड्ड्यांमुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय। अपघातांचं प्रमाण वाढल्यानं रस्ते दुरुस्तीची मागणी जोर धरू लागली आहे। ठाकरे गटाच्या होऊ द्या चर्चा या कार्यक्रमाचे बॅनर काढल्यानं कल्याण पूर्वेमध्ये शिवसैनिक आक्रमक झाले। संतप्त शिवसैनिकांनी महानगरपालिकेच्या कार्यालयामध्ये ठिय्या मांडला। दरम्यान राजकीय दबावापोटी बॅनर काढण्यात आल्याचा आरोप शिवसैनिकांनी केलाय। पैठण येथील नाथसागर जलाशयावर 15 एकर पाणलोट क्षेत्रावर सौर ऊर्जा प्रकल्प राबवण्यात येणार आहे। या प्रकल्पाला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मासेमारी व्यवसायावर अवलंबून असलेल्या कहार, भोई आणि भिल्ल या समाजाच्या नागरिकांनी विरोध केलाय। पैठण तहसील कार्यालयावर मोर्चा काढत निषेध व्यक्त करण्यात आला। बुलढाणा जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये योग्य सुविधा मिळतात की नाही याचा आढावा घेण्यात आला। रुग्णांना अत्यावश्यक असलेल्या सुविधा तात्काळ उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी करण्यात आली। अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं देण्यात आला। लिंगायत समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी शिवा संघटनेच्या वतीनं लातूर जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात आलं। डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या भक्तिस्थळासाठी भरघोस निधी द्यावा अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली। ऊस तोडणी मजुरीचा दर प्रति टन 550 रुपये करण्यात यावा या मागणीसाठी महाराष्ट्र ऊस तोडणी आणि वाहतूक कामगार संघटनेच्या वतीनं बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं। बेमुदत संपावर जाण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला। मराठा आरक्षणाची मागणी करत इंदापूरच्या कांदलगावमध्ये ग्रामपंचायतीसमोर बेमुदत साखळी उपोषण करण्यात येत आहे। यामध्ये मोठ्या संख्येनं मराठा समाज बांधव सहभागी झाले। बीड जिल्हा परिषद शाळांमधील प्राथमिक पदवीधर असलेल्या 42 शिक्षकांना केंद्रप्रमुख म्हणून पदोन्नती देण्यात येणार आहे। जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागानं यासंदर्भातील सर्व प्रक्रिया पूर्ण केली असल्याची माहिती शिक्षण अधिकाऱ्यांनी दिली आहे। ॲडव्होकेट कल्पना गिरी यांच्या हत्येप्रकरणी सुरू असलेल्या खटल्याचा 9.5 वर्षांनंतर निकाल लागलाय। मुख्य आरोपी महेंद्रसिंग चव्हाण आणि समीर किल्लारीकर यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे।
गडचिरोली जिल्ह्यातील चरवेंदड इथे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत एका शिक्षकानं स्वतःच्या जागेवर बोगस शिक्षक नियुक्त केल्याचा प्रकार समोर आलाय आणि त्यामुळे आता विद्यार्थ्यांसह पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे। टोल बंद करा या मागणीसाठी बीडमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे। सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरील बीडच्या पाडळशिंगी टोल नाक्यावर बॅरिगेड तोडून गाड्या सोडण्यात आल्या आणि यावेळी मनसेकडून घोषणाबाजी करण्यात आली। सिक्कीमच्या पुरात अडकलेल्या छत्रपती संभाजीनगरच्या पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे। मंत्री अब्दुल सत्तार आणि रावसाहेब दानवे यांनी सिक्कीम सरकारला या 8 पर्यटकांची माहिती दिली होती। लष्करी जवानांनी या पर्यटकांची सुखरूप सुटका करत सिक्कीमच्या हॉटेलमध्ये आणलं आणि तिथून ते घरी परतणार आहे। लातूर जिल्ह्यामध्ये मराठवाड्यातील पहिलं कुमार साहित्य संमेलन उत्साहात पार पडलं। जनकल्याण निवासी विद्यालय आणि ज्ञानप्रबोधिनी पुणे यांच्या संयुक्त विद्यमानं 400 विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये हे संमेलन संपन्न झालं। आणि आता एक मोठी बातमी समोर येते। सिंधुदुर्गच्या देवगडमध्ये आमदार नितेश राणे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली असल्याचं कळतंय। देवगड रुग्णालयाच्या सुविधांवरून ही शाब्दिक चकमक झाली आहे। शाब्दिक चकमकीनंतर त्याचं रूपांतर खरं तर झटापटीत झालं आणि भाजप कार्यकर्ते आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे कार्यकर्ते यांच्यामध्ये जोरदार बाचाबाची झाली। दोन्हीकडचे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले आणि त्यामुळे आता पोलिसांनी या कार्यकर्त्यांना आवरायला सुरुवात केली। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विशाल रेवडेकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विशाल, नेमकं काय झालंय? जर आपण पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्राची आरोग्य व्यवस्था जी आहे ती जर आपण एका बाजूने जर पाहिलं तर व्हेंटिलेटरवर आहे। प्रत्येक ठिकाणी आरोग्य व्यवस्थेवर आणि राज्य सरकारवर बोट ठेवलं जात आहे। त्याच पद्धतीत आमदार नितेश राणे जे आहेत हे देवगड आपला जो मतदारसंघ आहे या मतदारसंघात पोहोचले होते। त्यांनी आरोग्याच्या व्यवस्थेबाबत जी आढावा बैठक लावली होती त्या बैठकीला ते उपस्थित होते आणि याच दरम्यान तिथले जे जिल्हा आरोग्य अधिकारी असतील किंवा सिव्हिल सर्जन असतील या सर्वांना एकत्र बोलवण्यात आलं होतं आणि ही बैठक चालू होती। याच दरम्यान उबाटा गटाचे जे सेनेचे कार्यकर्ते जे आहेत ते त्या ठिकाणी त्या मीटिंगच्या दरम्यान आले आणि त्यांनी तिथे ठिय्या आंदोलन केलं। या दरम्यान नितेश राणे यांनी त्यांच्याकडे विचारणा केली की आपण कशासाठी इथे बसलात, आपल्याला काय मागण्या आहेत आणि तसंच जर काही तुमच्या अडचणी असतील तर तुम्ही त्या स्पष्ट करा। याच दरम्यान शिवसेनेचे जे उबाटा गटाचे जे कार्यकर्ते होते ते एकमेकात अगदी शाब्दिक बाचाबाची झाली आणि या दरम्यान जे नितेश राणे यांचे समर्थक जे आहेत ते आक्रमक झालेले पाहायला मिळाले आणि उबाटा गटाचे देखील कार्यकर्ते होते ते देखील आक्रमक झाले आणि कुठेतरी हे शाब्दिक रूपांतर हाणामारीवर पाहायला मिळतंय आपल्याला। बरं विशाल, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आणि यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय। पाहत रहा न्यूज 18 लोकमत। नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। आणि आता एक मोठी बातमी, एनसीपी पक्ष आणि चिन्हाबाबतची आता सुनावणी संपलेली आहे आणि पुढील सुनावणी ही 9 नोव्हेंबरला होणार आहे। निवडणूक आयोगातील आजची सुनावणी संपलेली आहे। आज दोन्ही गटाकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आलेला आहे आणि आता पुढची सुनावणी 9 नोव्हेंबरला होणार आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, आजच्या सुनावणीमध्ये नेमकं काय झालं? महत्वाचं म्हणजे आज ज्या पद्धतीने अनेक आरोप करण्यात आले शरद पवार यांच्यावरती आणि शरद पवार ज्या वतीने पक्ष जो आहे हा बेकायदेशीरपणे चालवतात असा आरोप करण्यात आला होता युक्तिवादादरम्यान। त्या महत्वाचं म्हणजे जर बघितलं आज ज्या पद्धतीने हाही आरोप करण्यात आला की एखादं घर जसं चालवलं जातात त्याच पद्धतीने खास करून शरद पवार हे जे आहे आपला पक्ष चालवत होता, कुठलेही नियम नाही काहीच न पाळता पक्ष चालवत होता असा आरोप खास करून नीरज किशन कोल यांच्या युक्तिवादादरम्यान करणार। आणि जो प्रयत्न होता कारण की वेगामध्ये आजची सुनावणी पूर्ण करून शरद पवार गटाला कुठल्याही प्रकारची संधी मिळू नये तो जो प्रयत्न आहे खास करून अजित पवार गटाचा तो केंद्रीय निवडणूक आयोगाने हाणून पाडलेला आहे आणि 9,000 पाण्यात त्रुटी असल्याचं अभिषेक मनु सिंघवी यांनी आज दावा केलेला आहे आता नुकताच। आणि आता आगामी सुनावणी त्याचमुळे हे स्पष्ट करण्यात आलेलं आहे की 30 ऑक्टोबर पर्यंत दोन्ही पक्षाला
कागदपत्र सादर करण्याची मुभा देण्यात आलेली आहे. ज्या पद्धतीचा युक्तिवाद झाला त्याच्या आधारावरती आणि येत्या 9 नोव्हेंबर रोजी पुन्हा सायंकाळी 4 वाजता या संदर्भात सुनावणी होणार आहे. यामध्ये दोन्ही गट पुन्हा उपस्थित राहतील आणि दोन्ही गटापैकी खास करून शरद पवार गटाला यावेळेस संधी मिळण्याची शक्यता आहे 9 नोव्हेंबरला. आणि त्या सुनावणी दरम्यान एक महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे की त्यानंतर होऊ शकतं निर्णय या संदर्भात राखून ठेवला जाण्याची आता 9 शक्यता नोव्हेंबरला व्यक्त केली नेमकं जाते. काय होतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. प्रशांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. आणि यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 दिवस.